सर्वांना नमस्कार। आज आपण शिवरायांचे शिक्षण या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। तर चला या पाठावरील स्वाध्यायामध्ये काय प्रश्न विचारलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात। हा धडा इयत्ता 4 परिसर अभ्यास 2 मधील आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की पहिला प्रश्न पहा। यातील पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। या ठिकाणी अ आहे शहाजीराजे टिंबटिंब गाढे पंडित होते। तर 3 पर्याय दिलेले आहेत, संस्कृतचे, कन्नडचे, तमिळचे। तर शहाजीराजे संस्कृतचे गाढे पंडित होते। या ठिकाणी संस्कृतचे हा शब्द येणार आहे। यातीलच हा प्रश्न आहे मावळात राहणाऱ्या लोकांना टिंबटिंब म्हणतात। तर याचे पर्याय दिलेले आहेत शेतकरी, सैनिक, मावळे। यापैकी मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतात। मग या ठिकाणी मावळे हा शब्द येणार आहे। तर यातील पुढील प्रश्न आपण घेणार आहोत तो म्हणजे प्रश्न दुसरा। यामध्ये काय विचारलेले आहे तर प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। या ठिकाणी एका वाक्यात उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे आणि आपण एका वाक्यात याची उत्तरेही लिहिणार आहोत। ही उत्तरे पूर्ण वाक्यात लिहिणे गरजेचे आहे। यातील अ प्रश्न आहे, यामध्ये विचारलेले आहे शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक कोणी व कोठे केली। तर याचे उत्तर होणार आहे शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक शहाजीराजांनी बंगळूर येथे केली। तर यातील दुसरा प्रश्न आहे तोही आपण स्क्रीनवर पाहत आहात, शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला। तर याचे उत्तर होणार आहे शिवरायांना शिक्षकांनी घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला। हे उत्तर आपण पूर्ण वाक्यात लिहिणे अपेक्षित आहे। यातीलच तिसरा प्रश्न घेणार आहोत तो आहे ई दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सूट का दिली। तर याचे उत्तर होणार आहे शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी म्हणून दादोजी कोंडदेव यांनी शेतकऱ्यांना काही वर्षे सूट दिली। हे याचे उत्तर होणार आहे। तर चला यातीलच पुढील प्रश्न आहे तो कोणता। यातील तिसरा प्रश्न आहे 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। या ठिकाणी 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे। आपण यातील पहिला प्रश्न घेऊयात, पुण्याचे रूप कसे पालटले। यामध्ये उत्तर असणार आहे जिजामाता शिवरायांसह पुण्यात येऊन राहत आहेत हे समजल्यावर लोकही पुण्यात येऊन राहू लागले, शेतात जाऊ लागले। जिजाबाईंनी पडकी मंदिरे दुरुस्त करून घेतली, देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली, गाव लोकांनी गजबजू लागले। अशा पद्धतीने पुण्याचे रूपडे पालटले। हे याचे उत्तर होणार आहे। आपण ते स्क्रीनवरही पाहू शकता। यातीलच हा प्रश्न आहे तो पहा, शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या। तर शिवरायांना उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूंशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावेत, घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूंच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी विद्या शिवरायांना अवगत झाल्या। हेही उत्तर आपण पूर्ण वाक्यात लिहायचे आहे। तर यातील ई प्रश्न आहे जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता। तर याचे उत्तर होणार आहे शिवबा परक्यांची चाकरी करणार नाही, तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य निर्माण म्हणजे स्वराज्य स्थापन करील असा निश्चय जिजाबाईंनी केला होता। अशा पद्धतीने आपण शिवरायांचे शिक्षण या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।